आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीच्या वतीने धनंजय महाडिक यांचा शक्ती प्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। अत्यंत साधेपणाने शक्ती प्रदर्शन न करता निवडणूक निर्णय अधिकारी दौलत देसाई यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला। खासदार धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, माजी आमदार PN पाटील, माजी आमदार KP पाटील, धनंजय महाडिक यांच्या पत्नी अरुंधती महाडिक उपस्थित होते। धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे मात्र अनुपस्थित होते। सतेज पाटील अनुपस्थित राहिल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चर्चा होती। कालच आमचे जिल्हाध्यक्ष AY पाटील साहेब हे त्यांना भेटण्यासाठी गेलेले होते। आघाडी धर्म म्हणून आम्ही नियमानं त्यांना अर्ज भरण्यासाठी निमंत्रण दिलं होतं, पण त्यांनी ते नाकारलं आहे। आता हा त्यांचा विषय आहे, कसं पुढे जायचं काय हे ते ठरवतील किंवा त्यांचे नेते मंडळी जे वरिष्ठ पातळीवर आहेत। कारण देशामध्ये एक विशिष्ट प्रकारची आघाडी करण्याचं काम पवार साहेब आणि राहुल गांधींनी गेले वर्षभर सुरू केलेले आहे। महागठबंधन केलेलं आहे। जवळजवळ 56-57 पक्ष एकत्रित करून विद्यमान सरकारच्या आणि शासनाच्या विरोधात लढत आहेत, अशा पद्धतीचं चित्र आपण देशामध्ये पाहताय। आणि हे सगळं होत असताना काँग्रेस पक्षातील जे एक घटक आणि एक आमदार या सगळ्याला विरोध करतायत। म्हणजे मला असं वाटतं की ते पवार साहेबांना आणि राहुल गांधींना विरोध करतायत, असं मला थोडंसं चित्र या माध्यमातून दिसतंय। हे खरं म्हणजे त्यांनी मदत नाही केली तरी ठीक आहे, पण विरोध करायला नको होता। कारण एक एक खासदार देशामध्ये किती महत्त्वाचे आहेत हे आपण अटल बिहारी वाजपेयींच्या वेळी पाहिलेलं आहे। एका मतानं त्यावेळचं सरकार पडलेलं होतं आणि म्हणून एक एक मत महत्त्वाचं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये तर अतिशय गांभीर्यपूर्वक त्यांनी ही निवडणूक घ्यायला पाहिजे होती। थोडंसं असं मला वाटतंय की ते स्वतःला राहुल गांधीपेक्षाही मोठं समजतात असं मला वाटतंय। त्यांचा पक्षाचा निरोप येऊनसुद्धा ते स्वस्थ बसत नाही, ते शिवसेनेच्या व्यासपीठावर जात आहेत, शिवसेनेचा प्रचार करतायत। हे कितपत त्यांच्या पक्षाला रुचेल मला थोडंसं शंका वाटते। गेल्या 5 वर्षांमध्ये आपण कोल्हापूर मतदारसंघात हजारो कोटी रुपयांच्या विकास कामे केली असल्याचा दावा राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांनी केला। तसेच कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे आणि ती माणसे ओळखते, त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज।